नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नेरा खोऱ्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यासंदर्भात। नेरा खोऱ्यातील भाटघर धरण हे आता 100% भरले असून या धरणामध्ये 23.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण झालाय। तर या धरणातून सध्या 1600 क्युसेक्सनं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। तर नीरा देवघर धरण हे 91% भरले असून या धरणामध्ये 10.711 टीएमसी पाणीसाठा निर्माण झालाय। या धरणाच्या सांडव्यातून 750 क्युसेक्सनं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। तर गुंजवणी धरण हे 91% भरले असून या धरणामध्ये 3.384 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला। या धरणाच्या सांडव्यातून 250 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रामध्ये सोडलं जाते। या तीनही धरणातलं पाणी वीर धरणामध्ये येत असून वीर धरण हे 99.27% भरले। तर वीर धरणामधून एकूण 5887 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा नीरा नदी पात्रात होतोय। त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। मागे 2 दिवसापूर्वी वीर धरणामधून नीरा नदी पात्रात सोडण्यात येणारं पाणी हे बंद करण्यात आलं होतं। मात्र यानंतर पुन्हा वीर धरणामधून 5887 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।